दर्शक हो नमस्कार. कर्मवीर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय जे ऑटोनॉमस आहे त्या ऑटोनॉमस महाविद्यालयाचं पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जे रणभूमी कर्मवीर क्रीडा महोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सुरुवात होते. त्याचं नेटकं नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर बी टी जाधव सर आणि त्यांची जी काय सर्व सहकारी आहेत किंवा क्रीडा प्रमुख प्राध्यापक अनिल परमार सर असतील, फुले सर असतील आणि या सर्वांच्या सहकार्यानं आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी सर्वांच्या सहकार्यानं त्याची तयारी या ठिकाणी जोरात सुरू आहे. पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून महाविद्यालयाचं जे काय मैदान आहे त्या मैदानावरती त्याचा सराव या ठिकाणी सुरू होते. आज आपण या ठिकाणी मैदानावरती तुम्ही पाहिलं असेल तर या ठिकाणी जे काही क्रिकेट जे आहे त्या क्रिकेटचा सराव या ठिकाणी सुरू होतोय. अनेक टीम्स या ठिकाणी तयार करण्यात आलेत. एकंदरीतच मिळालेल्या जे काय इथली माहिती आहे त्या माहितीनुसार जवळपास 8 हाऊस या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत. त्या हाऊसचं वेगवेगळं जे किल्ले त्या किल्ल्यांची नावं त्या हाऊसला देण्यात आलेत आणि ते प्रत्येक हाऊस आपल्या आपल्या डिपार्टमेंट सोबत येऊन या ठिकाणी सामने या ठिकाणी खेळणार आहे. त्याचा सराव या ठिकाणी सुरू होतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर महाविद्यालयामध्ये जवळपास 23 विभाग आहेत. ते 23 विभाग जे आहेत ते 23 विभाग 8 हाऊसमध्ये या ठिकाणी विभागले गेलेत. एका हाऊसमध्ये 3 डिपार्टमेंट आहेत आणि अशा पद्धतीने जवळपास 1,500 ते 2,000 विद्यार्थी या सगळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. याचं सगळं नेटकं नियोजन जे क्रीडा प्रमुख आहेत त्यांनी परमार सर आहेत. सर आपल्या समोर असेल सर काय सांगाल, आज 2 दिवसापासून या ठिकाणी सराव सुरू होतोय. आज क्रिकेटचा सराव आहे, नेटकं नियोजन या ठिकाणी होतंय. काय कसं नियोजन आहे काय? धन्यवाद सर. सर्वांना नमस्ते. तर आपला हा रणभूमी कर्मवीर क्रीडा महोत्सव जो आहे त्यामध्ये आजचा हा सराव शिबिराचा क्रिकेटचा दिवस आहे. क्रिकेटच्या मध्ये खूप साऱ्या संख्येने मुलांनी सहभाग घेतलेला आहे. तर आपण प्रत्येक संघाला वेगवेगळ्या विकेट्स बनवून दिले त्यांना प्रॅक्टिससाठी व त्यांना कोच दिले. जसं आपण पाहताल तिथं जे क्रीडा असोसिएशन आहे आपल्या क्रिकेटचं त्याचे कोच आहेत. तिकडं आपले जे माजी विद्यार्थी आहेत ते आलेले आहेत. तर प्रत्येक संघाला जास्तीत जास्त सराव मिळावा व त्यांना खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी व क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट या खेळासाठी चांगली स्पर्धा व्हावी त्यासाठी आपण क्रिकेट हा खेळ असा की लहानपणापासूनच मुलं खेळतात क्रिकेट. साधारण किती संघ या ठिकाणी होते, किती खेळाडू सहभागी होते? सहभागी सर प्रत्येक संघामध्ये आपण 16 खेळाडू घेत आहेत. तर आता पाहता सिलेक्शन ट्रायलसाठी प्रत्येक हाऊससाठी 30 खेळाडू, 35 खेळाडू, 40 खेळाडू आले आहेत. जसं कॉमर्स डिपार्टमेंट पाहता आपण तर तिथे 42 खेळाडू आलेले आहेत सिलेक्शन ट्रायलला. तर त्यातील सराव घेऊन आपण त्यांचे जे चांगले खेळाडू आहेत त्यांचा आपण पहिल्यांदा आता 20-25 खेळाडू निवडत आहेत. प्रत्येक हाऊसचे 25 खेळाडू निवडून त्यातून परत 16 खेळाडूंसाठी आपण अजून एकदा सराव शिबिर राबवत आहे. त्यातून थोडं जे चांगले खेळाडू आहेत त्यांना संधी देण्यासाठी त्या हाऊसचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 16 खेळाडू आपण खरं तर आज तिसरा दिवस आहे. परवा दिवशी कबड्डी झाला, काल खो खो झाला, आज क्रिकेटचा. पुढच्या 2 दिवसाचं कसं नियोजन आहे? पुढे सर व्हॉलीबॉल एक आपला खेळ राहिला आहे. व्हॉलीबॉल खेळासाठी उद्याचा दिवस दिलेला आहे आपण आणि त्यासाठी इंडोर जे गेम आहे टेबल टेनिस आणि यासाठी उद्याचा दिवस दिलेला आहे आपण. एकंदरीत झालं आणि सामने कशा पद्धतीनं कधी सुरू होणार आहेत? रणभूमी जो कर्मवीर क्रीडा महोत्सव सुरू होतोय ज्याची उत्सुकता संपूर्ण पंढरपूर तालुक्याला आहे की पहिल्यांदा इतका मोठा महोत्सव होतोय, तो नेमका कधी सुरू होणार आहे त्याचं नियोजन? तर तुम्ही जसं म्हणता हा क्रीडा महोत्सव आपण घेत आहे. तर हा क्रीडा महोत्सव आपले महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर बी टी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. तर हा क्रीडा महोत्सव 1 एप्रिल रोजी सुरू होत आहे. तर हा क्रीडा महोत्सवमध्ये आपण 6 दिवस घेतलेले आहेत. या सलग 6 दिवस चालणाऱ्या मॅचेसमध्ये सर्व खेळासाठी आपण एक दिवस दिलेला आहे आणि इंडोर खेळासाठी त्याच दिवशीचा दुपारचं सत्र 2 सत्रात आपण मॅचेस घेत आहे. म्हणजे उन्हाळी दिवस असल्यामुळे या पद्धतीने नियोजन केलंय. थोडं दुपारपर्यंत ग्राउंड हो, सर. सामने दुपारनंतर. हो सर, सध्याला आपण आपल्या इथं उन्हाची परिस्थिती पाहत आहात. जास्त ऊन असल्यामुळे आपण सकाळी 7 वाजता सामने चालू करत आहेत व दुपारी 11 वाजता 12 वाजेच्या सुमारास आपण सामने बंद करत आहेत. सकाळी सत्र साधारण किती विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतील? प्रत्येक हाऊस मधून सर 120 ते 120 विद्यार्थी मुलं व मुली, दुसऱ्या 120 विद्यार्थी मुली असं हाऊस साधारण एका हाऊस मधून हा. 150 ते 200 मुलं 250 एका हाऊस मधून 250. 8 हाऊस आहेत आपले. हो साहेब. आपण केलं तर 1,500 ते 2,000 विद्यार्थी या ठिकाणी हा. सहभाग असू शकणार असू आहे. शकणार नेटकं नियोजन या ठिकाणी केले. आम्ही काही विद्यार्थी आहेत या ठिकाणी सराव करायला त्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय विद्यार्थी कशा पद्धतीने आहेत इकडं, काय विद्यार्थी आहेत? हा सामना आपण थोडा वेळ थांबूया. बॉलिंग चालू आहे. ए दादा, काय ना कुठलं डिपार्टमेंट, बीसीए डिपार्टमेंटला आहे. नाव काय? रोहित सावंत. कशा सराव करायला लागला? क्रिकेटचा. कुठलं तुझं हाऊस कुठलं आहे? क्रिकेटच आहे बॅटिंग. हाऊस वेगवेगळे केलेले आहेत. रायगड लॉन्च आहे माझा. हा? रायगड. रायगड लॉन्च. हा. सिलेक्शनचं कसं नियोजन आहे इथं? प्रॅक्टिस मध्ये चालेल. जो चांगला खेळेल तुला सिलेक्शन आहे.
तू बॉलिंग करतो का बॅटिंग काय? दोन्ही करतोय मी. बरं, मग सिलेक्शन झालंय काय? नाही झाला अजून सराव चालू आहे. बरं, मग सर पार्टी म्हणजे पार्सलिटी करते, सरांच्या जवळच असेल तर करते, रेग्युलर येणारा करते असं काय? नाही 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 तसं काय नाही, जो चांगला खेळ त्याला सिलेक्शन करत असेल. बरं, तुझी निवड होईल वाटतंय का? आता चांगले खेळ होईल ना. तुझी किंवा आणखी सहकारी कोण काय नाही सहकारी कोण तसे काय नाही. जिंकण्याची आशा आहे टीम हा, सिलेक्शन झालं समजा हा तर टीम साठी जिंकण्याची आशा आहे जास्त. जिंकण्याची आशा आशा आहे. आता हा. किती दिवस सराव करतोय? मी आता जोपर्यंत कॉलेजला तोपर्यंत मला पहिल्यापासून क्रिकेट खेळतोय, आधी बाहेर टुर्नामेंट बी क्रिकेट खेळतो मी. बरं, मी तो प्रोफेशनल क्रिकेटर आहे हा. त्यामुळे तुझं असंच म्हणजे आवडीने आवडीने खेळ खेळतो. सिलेक्शन होईल असं या ठिकाणी हा. वाटते. काय आणखीन महाविद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत व इकडं कर्मवीर महाविद्यालयाची क्रिकेटची टीम आहे त्या क्रिकेट टीमचे कॅप्टन दिनेश आपल्या समोर आहेत. दिनेश काय कसा सराव सुरू आहे काय? खूप चांगला सराव चालू आहे. म्हणजे सराव म्हणजे सिलेक्शन घ्यायचं चालू आहे मुलांचं आणि प्रथमताच भरवले सरांनी मॅचेस. सरांचे आभार मानतो आम्ही, कारण ह्याच्या आधी कधी झाले नाहीत क्रिकेटचे मॅचेस. आम्ही सरांना पहिले म्हणायचो की क्रिकेटचे मॅचेस घ्या, पण पहिल्यांदाच होत आहेत आणि आम्हाला खूप छान वाटतंय. असं नियोजन करतायत सर, तर चांगलं चालू आहे. काय ह्या नियोजनाबद्दल काय चांगलं म्हणजे नेमकं काय चांगलं नियोजन आहे? म्हणजे पहिल्यांदाच करतायत आणि पोरांना संधी भेटते ना खेळायला. फक्त स्टडी करून तर पोरांचं म्हणजे माइंडसेट पूर्ण खराब होत आहे. मग क्रिकेट खेळतील तर थोडं त्यांचं चांगलं होईल. म्हणजे तंता जातो मन ताजा हा. अशा पद्धतीने हा. जर मन चांगलं असेल, हो. शरीर तंदुरुस्त चांगले असेल तर हा. त्या अभ्यासाचं लक्ष हो. लागेल. आज मैदानावरती कसे सामने सुरू होते? सामने नाहीत, हे सराव चालू आहे मुलांचा, टीम बनवणं चालू आहे. बरं. म्हणजे 1 महिन्यानंतर जी मॅचेस होणार आहेत त्यासाठी टीम संघ बनवण्याचं चालू आहे. ते बनवताना काय निकष लावले जातात काय कसं? चांगले सरसा जवळचा आहे रेग्युलर नाही, येतोय तसं काय असं काय? जी चांगलं खेळेल त्यांना टीम मध्ये घेतात. चांगलं खेळतोय. हा. किती जण खेळू शकतात चांगले काय? भरपूर जण आहेत, सगळ्यांमध्ये टॅलेंट आहे काय ना काय. बरं. कोणी बॅटिंग चांगलं करतोय, कोणी बॉलिंग चांगलं करतोय, कोणी फिल्डिंग चांगलं करतोय. तुझ्याकडे काय चांगलं आहे? माझ्याकडे सगळं चांगलं आहे. म्हणजे ऑलराऊंडर बॅटिंग बॉलिंग All-rounder आहे. ऑलराऊंडर. काय आणखीन स्पोर्टचे विद्यार्थी आहेत? काय नाव दादा? अथर्व देशमाने, अथर्व देशमाने. कुठलं डिपार्टमेंट? पॉलिटिक्स सायन्स, पॉलिटिकल Science. हाऊस कुठलं तुझं? प्रतापगड. प्रतापगड मध्ये सराव सुरू आहे आज. हा सर, फुल सिलेक्शन. हो बॉलर बॅट्समन ऑलराऊंडर आहे. ऑलराऊंडर आहे. इथं निवड होताना काही निकष नाही काय नाही तसं काय निकष कसे लावतात बाबा खेळाडू चांगला आहे काय? हा. तेच बॉलिंग बघून बॅटिंग बघून बर. गोल हात येते का नाही बॉलरचा आहे. ते बघतात. इथं आपल्या समोर रायगड हाऊसचे कोच आहेत व्यवस्थापक आहेत. सर नमस्कार सर. नमस्ते. सराव सुरू आहे क्रिकेटचा, रणभूमी कर्मकडा महोत्सव सुरू आहे. कसं नियोजन सुरू आहे त्याचं काय नाही? अगदी व्यवस्थित नियोजन सुरू आहे. मुलांचा प्रतिसाद चांगला आहे. ओके, UG फर्स्ट इयर मधले मुलं खूप इंटरेस्टेड आहेत आणि येऊन इथं प्रॅक्टिस करतायत. त्यांना एकदाच नोटीस दिली होती की उत्साही ते आहेत. आणि साधारण क्रिकेटसाठी किती हाऊस आहेत, किती टीम झाली? 8 हाऊस आहेत. आमचा सिंहगड हाऊस आहे. सिंहगड हाऊस मध्ये एकूण 19 मुलांनी रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेला आहे. 19 मुलांपैकी आज 12 जण इथं प्रेझेंट आहेत. म्हणजे बऱ्यापैकी मुलांचा चांगला बऱ्यापैकी मुलांचा रिस्पॉन्स आहे आणि त्यांची प्रॅक्टिस आम्ही घेतोय. प्रॅक्टिस मध्ये सुरुवातीला त्यांचे खूप दिवस प्रॅक्टिस नसल्यामुळे काही जणांची बॉलिंग व्यवस्थित पडत नाही. बॅटिंग आहे व्यवस्थित, पण बॉलिंग करत असताना त्यांचा हात जो गोल फिरला पाहिजे इंटरनॅशनल रूल्स नुसार तो फिरत नाही. बेसिक छोटे छोटे रूल्स तुम्ही या ठिकाणी छोटे छोटे रूल्स क्रिकेटसाठी परमार सरांनी मगाशी ज्या पद्धतीने रूल्स सांगितले त्या पद्धतीनं मुलांना त्यातला सर्वात महत्वाचा रोल बॉलिंगचा आहे. याच्यामध्ये बॉलिंग मध्ये बॉलिंग महत्वाची आहे, बॅटिंग महत्वाची आहे, सगळ्यात फिल्डिंग महत्वाचं आहे. पण मुलांचा त्यात- प्रॉब्लेम काय आहे, त्या मुलांना हात गोल फिरत नाही. फेकी bowling फेकी पडते. म्हणतो आपण. आपल्या गावठी भाषेमध्ये फिकी बॉलिंग पडते आणि ती इंटरनॅशनल रूल्स मध्ये ती बॉलिंग चालत नाही. फेकी. जे काय बेसिक रूट पद्धत असेल हा, पद्धत असायला पाहिजे. म्हणजे मुलांना आता गायडन्स करतोय आम्ही. सरांचे काही प्लेअर आहेत आपले कॉलेजचे ते आणि परमार सर आम्ही सगळे गायडन्स सगळ्या सहकार्यानं या ठिकाणी होतोय ते. व्यवस्थित पडावा आणि सुधारणा व्हावी प्रयत्न चालू आहे. तर हे होते इथल्या सहभागी असणारे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील. तर महाविद्यालयाच्या माध्यमातून जे काय रणभूमी कर्मवीर क्रीडा महोत्सव या ठिकाणी सुरू होतोय त्याची जे तयारी या ठिकाणी सुरू आहे. आणखीन या ठिकाणी या क्रिकेट संदर्भात जे काही कोच आहेत त्या कोच यांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घ्या आहोत. नेमकं कशा पद्धतीनं ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात किंवा ते खरंच गरज आहे का ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. जो काय महाविद्यालयाच्या वतीनं रणभूमी कर्मवीर क्रीडा महोत्सव या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये सुरू होतोय त्याचा सराव शिबिर या ठिकाणी आता सध्या सुरू आहे. आज महाविद्यालयाचं जे काही मैदान आहे त्या मैदानावरती क्रिकेट या खेळाचा सराव या ठिकाणी सुरू आहे.
आणि या सराव शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी क्रिकेट असोसिएशनचे जे आहेत अमित पाटेकर सर आपल्या समोर आहेत. सर आपलं कर्मवीरमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. खरं तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी टी जाधव सर आणि क्रीडा विभाग जे आहेत आणि परमा सर असतील, पोलीस सर असतील, कपाल सर असतील, या सर्वांच्या सहकार्यानं सगळ्यांना उत्सुकता असणारा रणभूमी कर्मवीर क्रीडा महोत्सव या ठिकाणी सुरू होतोय. आज या ठिकाणी क्रिकेटचा सराव सुरू आहे. त्याचं तुम्ही प्रशिक्षण कोच म्हणून या ठिकाणी आलात. तर तुमचं स्वागत आहे. नेमकं या सगळ्या महोत्सवाकडे एक कोच म्हणून प्रशिक्षक म्हणून कसं पाहताय आणि काय अपेक्षित आहे? प्रथमतः या जिल्ह्यात पहिल्यांदाच या म्हणजे आपल्या विद्यापीठाच्या म्हणा मॅचेस म्हणा पहिल्यांदाच प्रथमतः प्रमाण सर आणि आपले पोलीस सर यांनी हे मॅचेसचा हे केलेलं आहे, कार्यक्रम घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचं सतत आभारी आहे आम्ही आणि आम्हाला इथं बोलल्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहे. नेमकं कसं नियोजन चालू आहे? प्रशिक्षक म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि मुलं कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहेत? मुलं चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे त्यांचा आणि म्हणजे कसं आहे, क्रिकेट हा खेळ लहानपणापासूनच खेळला जातो. काय कळत नाही म्हणजे आपलं 2 मुलं घ्यायचे, 4 मुलं घ्यायचे आणि या गावाकडचं क्रिकेट खेळणं, हे गावाकडचं क्रिकेट लहानपणापासून रुजलेलं आहे. मात्र या क्रिकेटला थोडं व्यावसायिक रूप देण्यासाठी, टेक्निकल पद्धत मिळण्यासाठी तुमची टीम असोसिएशन कशा पद्धतीने काय प्रयत्न करतो? प्रयत्न कसं आहे, जे आता नवीन खेळाडू तयार होतील इथूनच आम्ही निवडणार, त्यांना वर पाठवणार, सिलेक्शन काय होईल ते होईल आणि भविष्य त्यांचं आहे की कसं खेळ खेळतील आणि काय करतील वरती जाऊन. कारण साधारण या क्रिकेटमध्ये सगळं उत्सव आहे. कोणाला काय येत नाही म्हणलं तरी सुद्धा क्रिकेट खेळायला चल म्हणलं, बॉलिंग टाकू देत, बॅटिंग टाकू देत, फिल्डिंग असू देत, काय असू देत. तुमची सिलेक्शनची निवड पद्धती काय निकष आहेत? कशा पद्धतीने? निकष कसा आम्ही करतो, कॉलेजच्या त्यांचे एका डिपार्टमेंटचे तरी 50-60 पोरं येतात. बरोबर. त्यातून त्यांची फिल्डिंग कशी आहे, बॉलिंग कशी आहे, त्यातून आम्ही सिलेक्शन करतो त्यांचं. तशी चुनूक वाटते का महाविद्यालयाच्या आहे विद्यार्थ्यांमध्ये? पोरांमध्ये खूप चुनूक आहे आणि धमक पण आहे. म्हणजे भविष्यातला जिल्ह्यातला चांगला एखादा प्रतिनिधित्व किंवा महाराष्ट्राचा एखादा प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या पद्धतीने तयारी जे खेळाडू तयार करायचे त्याचं बॉन्डिंग किंवा आपण काय म्हणू सुरुवात रूट या ठिकाणी आहेत. तुमच्या माध्यमातून मुलांना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण या ठिकाणी मिळते. आणखीन मुलांनी किंवा महाविद्यालयाला काय मध्ये थोडी सुधारणा करायला पाहिजे, काय अपेक्षित वाटतं? महत्वाचं म्हणजे आपल्या इथं ग्राउंड उपलब्ध करून देणे, एवढंच सगळ्यांकडे विद्यालयाला म्हणा, आपले जिल्हा तालुका असोसिएशन म्हणा, कोणी यांनी फक्त मुलांसाठी ग्राउंड उपलब्ध करून देणे आणि त्यांची सोय करून व्यवस्थित त्यांचं. आणि असोसिएशननं काय करायला पाहिजे? असोसिएशनला प्रथम तर ग्राउंड मिळलं पाहिजे, बस बाकी काही नाही. आता महाविद्यालय ग्राउंड मिळालंय. ग्राउंड हे विद्यालयापुरते मर्यादित आहे आणि मी मध्ये ऑपोजिशन पण केलं. छत्रपती शिवाजी चौकात आमचं ही पण चालू होतं आपलं संग्राम अभंगराव वगैरे त्यांनी मिळून ग्राउंडसाठी आम्ही अर्जही केलेला आहे. बघू मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे तालुक्यासाठी तो तालुक्यासाठी, सुरू क्रीडा संकुलसाठी आपण दिलेला आहे अर्ज. तर हे होते या ठिकाणी अमित पाटेकर सर की जे तालुका असोसिएशन माध्यमातून काम करतात. जे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात. महाविद्यालय एवढं मोठं मैदान आहे, त्या मैदानाचा उपयोग करून या ठिकाणी विद्यार्थी आणि खेळाडू घडवण्यासाठी महाविद्यालय हे सातत्यानं प्रयत्न करते. पुढचा येणारा जो काय रणभूमी कर्मवीर क्रीडा महोत्सव आहे त्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असणार आहे. मग तो किती नेटक्या पद्धतीने होतोय, किती विद्यार्थ्यांमध्ये सहभाग घेणार आहे ते पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप बागलसह बालाजी फुगारे, केबीपी न्यूज, पंढरपूर.